विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. दिशाज्ञान डायरेक्शन सेन्स आपली जी 42वी चाचणी होती त्यातले 10 प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत. रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली, नंतर ती दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेली, त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली, नंतर उत्तरेला 13.5 किलोमीटर जाऊन थांबली, तर ती मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? फक्त अंतर विचारलेलं आहे, दिशा विचारलेली नाही. आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण रेखाकृती काढून या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. बघा, आपल्याला दिशा माहित पाहिजे. हे बाणानुसार दिशेची दिशा, इकडं उत्तर आहे, इथं दक्षिण आहे, इकडं पूर्व असते, इकडं पश्चिम असते. पश्चिमेला गेले ती समजा ती इथं आहे असं गृहीत धरून, आणि पश्चिमेला ती आलेली आहे 19 किलोमीटर. त्यानंतर ती दक्षिणेला गेली, दक्षिण दिशा खाली असते, इथून ती खाली 13.5 किलोमीटर आलेली आहे. इथं आल्यानंतर पुढे काय केलं बघा तिनं, पूर्वेला 7.5 गेली, आता हे टोटल अंतर आपलं 19 आहे, त्यातलं त्याला समांतर हे 7.5 आले असे गृहीत धरू आपण. तर हे 7.5 असं आपण जोडून घेणार. उत्तरेला परत ती किती गेली बघा, 13.5, म्हणजे इथून ती 13.5 गेली, ही बाजू 13.5 आहे, ही पण बाजू 13.5 आहे, म्हणजे ती इथे येऊन पोहोचणार आहे या पॉईंटवर. आणि हे टोटल अंतर 19 होतं. 19 मधलं हे अंतर 7.5 आहे. 19 मधून जर आपण 7.5 वजा केले तर आपल्याला उरतात 11.50, म्हणजे 11.5 किंवा 11.50 किलोमीटर अंतरावर ती मूळ ठिकाणापासून आहे. ते इथं होती, ती इथून इथपर्यंत झाले एवढं अंतर. म्हणजे 19 मधून हे जे 7.5 आहे याला समांतर इथं ते कट केलं तर 11.5 आपल्याला उरतं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो डावीकडे 90 अंशाच्या कोनातून वळला व पुन्हा मागे फिरला, तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे? आपल्या नेहमीच्या पद्धतीने एकाकृती काढायची आणि आपल्याला दिशा निश्चित ठेवायची आपली. या पद्धतीनं हे उत्तर इकडं पूर्व आणि ही खालची दक्षिण, इकडं पश्चिम, याप्रमाणे दिशा आपल्या आहे. आता बघा, तो पूर्वेकडे तोंड करून उभा होता, विकास इकडे पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो डावीकडे वळला, इकडे उभा राहिले असताना त्याची डावी बाजू इकडे असते, म्हणजे तो या बाजूला असा वळला. आता डावीकडे वळलाय, परंतु तो पुन्हा मागे फिरला म्हणजे एक तर तो 180च्या कोनात इकडून फिरला असेल किंवा इकडून फिरला असेल. मागे म्हणजे इकडं. ज्यावेळेस तो इकडे फिरला होता त्यावेळेस त्याचं तोंड होतं उत्तरेला, आणि मागे फिरला म्हणजे त्याचं तोंड पूर्णपणे 180 अंशाच्या कोनातून फिरलेला असतो, तो दक्षिणेकडे त्याचं तोंड असणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, एका मैदानात सिद्धी एका खांबापासून ईशान्येकडे 9 मीटर चालत गेली, रिद्धी आग्नेयेकडे 12 मीटर चालत गेली. दोघी प्रत्येकी 2 मीटर परत आल्या, तर दोघीमध्ये किती मीटर अंतर आहे? आता आपल्याला रेषाकृती काढायची आहे नेहमीच्या पद्धतीने. आणि रेषाकृती काढताना आपल्या 4 दिशा मुख्य आणि 4 उपदिशा इथे दाखवावं लागणार. उपदिशा का, तर इथं उपदिशांची नावं आली आहेत. मग अशा पद्धतीने आपल्या ह्या दिशा असतील. थोडस आकृती काढताना अचूकपणा नाही येत. या पद्धतीनं आता दिशांची नावं आपल्याला माहित आहेत. हे उत्तर, ही दक्षिण असते, ही पूर्व असते, ही पश्चिम असते, ही वायव्य आहे, वाई आपण लक्षात ठेवलेलं आहे, ही आग्नेय असते आणि ही नैऋत्य असते. वाई हे 2 अक्षर जर लक्षात ठेवली तर आपल्याला ह्या दिशा लक्षात राहतात. आता बघा काय म्हणते, इथं खांब होत असं गृहीत धरू आपण, आणि या खांबापासून सिद्धी नावाची मुलगी ईशान्येकडे 9 मीटर गेली, इकडे गेले 9 मीटर,
आणि रिद्धी आग्नेयेकडे इकडे आले 12 मीटर. परत काय केलं, दोघी प्रत्येक 2 मीटर परत आल्या. म्हणजे इकडून ह्या खांबापासून 12 मीटरच्या ऐवजी 2 मीटर मागे आले, म्हणजे 10 मीटरवर आहे. आणि ही 9 पासून पुन्हा 2 मीटर मागे आले, म्हणजे 7 मीटरवर आहे. आणि आता दोघीतलं अंतर विचारलंय, हे 7 आणि हे 10, 17 मीटर अंतर आहे. खरं तर इथं काटकोन होतो, हे नजीकचं अंतर या पद्धतीने मोजलं गेलं पाहिजे होतं. नजीकचं अंतर किंवा कमीत कमी अंतर विचारलेलं नाही, अन्यथा हे पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपल्याला हे अंतर काढता आलं असतं. परंतु कमीत कमी अंतर हा शब्द वापरलेला नाही, त्यामुळे इथं 17 मीटर हे पर्याय योग्य आहे. पुढचा चौथा प्रश्न पाहणार आहोत आपण. आपला चौथा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे वाचूया. पी, क्यू व आर ही 3 गावे आहेत. पी व क्यू मधील अंतर 60 किलोमीटर आहे किंवा असून पी व आर मधील अंतर 80 किलोमीटर आहे. क्यू हे पीच्या पश्चिमेस आहे आणि आर हे पीच्या दक्षिणेस आहे. तर क्यू आणि आर मधील अंतर किती? सांगितल्याप्रमाणे रेषाकृती काढूया आपण. 3 गाव आहे ती पी, क्यू, आर. या पी आणि क्यू मधलं अंतर 60 आहे. परंतु जर समजा आपण पी इथं धरला तर क्यू त्याच्या कोणत्या बाजूला घ्यायचं? 60 मीटरवर, 60 किलोमीटरवर आपल्याला माहित नाही. त्यासाठी पुढे वाचावं लागेल. पुन्हा पी व आर मधील अंतर 80 किलोमीटर आहे. पी पासून आर कुठल्या बाजूला? इकडं 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 इथपर्यंत आपल्याला निश्चित होत नाही, पण तो 80 मीटर आहे हे माहित आहे, 80 किलोमीटर आहे. इथं मात्र बघा, क्यू हे पीच्या पश्चिमेस, क्यू हे पीच्या, या पीच्या पश्चिमेस क्यू आहे आणि या दोघातलं अंतर 60 आहे. आता पुढे काय सांगितले बघा, आर हा पीच्या दक्षिणेला आहे. आर हा या पीच्या दक्षिणेला आर आहे आणि हे अंतर आहे 80. आता आपल्याला विचारलंय क्यू आणि आर मधलं अंतर किती? क्यू आणि आर मधील अंतर या पद्धतीने आपण काढू शकतो. हे कमीत कमी अंतर असतं आणि मग पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपल्याला माहित आहे इथं हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे आणि त्याच्या ही काटकोन करणारी बाजू आणि ही काटकोन करणारी बाजू आपल्याला माहित आहे. एक बाजू पाया असते, एक बाजू उंची असते आणि एक बाजू कर्ण असते. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. आता पाया 60चा वर्ग 3600 अधिक 8, 60चा वर्ग झाला 80चा वर्ग 6400. यांची बेरीज केली तर ती येते 10,000 आणि 10,000 हा या कर्णाचा वर्ग आहे. आणि मग कर्णाचा वर्ग, कर्ण नुसतं ठेवायचं असेल आणि याचं वर्गमूळ काढायचं असेल, कर्ण बरोबर याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ 100 आहे. यामुळे या प्रश्नाचं उत्तर 100 हे योग्य उत्तर आहे. पुढचा 5वा प्रश्न पाहूया. प्रश्न बघा 5वा प्रश्न काय सांगतोय. पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आपल्याला बघायचं आहे. दिशांची नावं दिलेली आहेत, त्याप्रमाणे आपण रेषाकृती काढून घेऊया आणि दिशांची नावं देऊन घेऊया. हे बघा, उपदिशा सुद्धा काढावं लागणार कारण उपदिशांची सुद्धा नावं दिली आहेत आपल्याला. आता पहिली आपल्याला दिलेली आहे पूर्व, ही पूर्व लिहिली. त्यानंतर आग्नेय दिले, इथं आग्नेय लिहिलं आ. त्यानंतर दक्षिण दिले, त्यानंतर नैऋत्य दिले, नैऋत्य इथं असतं. त्यानंतर पश्चिम पण दिले. आता पुढची दिशा कोणती असते? ही आपण लक्षात ठेवले वाई, म्हणजे ही वायव्य आहे. वायव्य पर्याय आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 3. खूप सोपा प्रश्न होता. पुढचा 6वा प्रश्न पाहणार आहोत आपण. पुढचा आपला 6वा प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न बघा. सायंकाळी 6 वाजता अमोल घरी बसला असताना त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची प्रकाश किरणे आत येत होती. तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला होते? उत्तर पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा पद्धतीने पर्याय आहेत. आता बघा, सांगितलेल्या प्रश्नातली क्लुप्ती किंवा अट काय आहे? 6 वाजता सूर्य मावळेला असेल आणि सूर्य मावळतो आपला पश्चिमेला. आता पश्चिमेला सूर्य मावळलाय, परंतु या सूर्याची किरण या अमोलच्या उजव्या हाताला आहेत. म्हणजे अमोल
इथं इकडं तोंड करून बसला असं गृहीत धरलं आणि अमोल इथं इकडं तोंड करून बसला असं गृहीत धरलं, तर ज्यावेळेस अमोल इकडं तोंड करून उत्तरेकडे तोंड करून बसला त्यावेळेस ही त्याची डावी बाजू असते. म्हणजे सूर्याची किरण डाव्या बाजूला यायला लागली, परंतु सूर्याची किरण उजव्या बाजूला आलेत. अमोल जर इकडं तोंड करून बसला असेल तर अमोलचा हा उजवा बाजू असते आणि मग उजव्या बाजूच्या खिडकीवर सूर्याची किरण पडली ती, त्यामुळं अमोलचं तोंड उजव्या बाजूला बस सूर्यकिरण असेल तर अमोल या दिशेला बसलाय इकडं तोंड करून, म्हणजे अमोलचं तोंड कुणकडे असणार आहे, दक्षिणेकडे असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा 7वा प्रश्न पाहूया. प्रश्न बघा, प्रश्न काय सांगतोय, परस्पर विरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? विरुद्ध म्हणजे समोरासमोरची दिशा. रेषा आकृती काढायची सुद्धा गरज ना, पर्याय बघितल्या लक्षात येते, पण समजून घेण्यासाठी आपल्याला इथं उत्तर आहे, उत्तरच्या विरुद्ध दक्षिण आहे. इथं पश्चिम आहे, पश्चिमच्या विरुद्ध पूर्व आहे. इथं वायव्य आहे, वायव्याच्या विरुद्ध आग्नेय आहे. इथं नैऋत्य आहे, या नैऋत्यच्या विरुद्ध ईशान्य आहे. आणि मग याच्यावरून परस्पर विरुद्ध जोडी बघितली तर पूर्वला उत्तर दिले असू शकत नाही, पश्चिमला वायव्य दिले असू दिसत नाही, पश्चिमला दक्षिण दिले नाही. आग्नेय आणि वायव्य बघा, वायव्य आग्नेय एकामेकाच्या समोरासमोर आहेत, म्हणजे परस्पर विरोधी दिशेची जोडी कोणती आहे, आग्नेय वायव्य. पर्याय क्रमांक 2. पुढचा 8वा प्रश्न पाहणार आहोत. बघा 8वा प्रश्न काय सांगतोय बघा, दिलीप त्याच्या घरापासून 1 किलोमीटर पूर्वेला चालला, नंतर उत्तरेला 3 किलोमीटर चालल्यानंतर डावीकडे 90 अंशाच्या कोनातून वळून 5 किलोमीटर चालला, तर दिलीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर पोहोचला? आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण रेखाकृती काढूया. बघा आपल्याला दिशा माहित आहेत, याप्रमाणे दिशा इकडे पूर्व असते. मग दिलीप पूर्वेला 5 किलोमीटर चालला म्हणते, 1 किलोमीटर चाललाय. समजा ही 1 किलोमीटर पूर्वेला चालला, इथं होता दिलीप मूळचा, 1 किलोमीटर चालला. तिथून तो उत्तरेला 3 किलोमीटर चालला, तो उत्तरेला 3 किलोमीटर चाललाय, हे 3 किलोमीटर आहे. पुढे काय केलं बघा, उत्तरेला तोंड करून जात असताना त्याची डावी बाजू इकडे असते, तो 90 अंशाच्या कोनातून वळलाय आणि 5 किलोमीटर चाललाय. इकडे असा तो 5 किलोमीटर चाललाय. आता तर काय विचारलंय बघा, दिलीप आता त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला असेल? ही रेषा आपण तुटक जोडून घ्यायची पहिल्यांदा. हे 1 आहे म्हणजे हे 1 आहे. या टोटल 5 मधलं इथून इकडं 1 आहे, इथून इकडं किती असणार आहे? 4 असणार आहे. हे आणि हे समांतर असतात, हे 3 आहे. आता दिलीप इकडं आहे आणि हे अंतर आपल्याला मोजायचं आहे या पद्धतीनं. मग कर्णवर्ग आणि पायावर्ग, आपलं जे सूत्र आहे, पायावर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णवर्ग. 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9 बरोबर कर्णाचा वर्ग 25. म्हणजे कर्ण किती असायला पाहिजे, ज्याचा वर्ग 25 येईल, 5 असणार आहे. म्हणजे अंतर किती आहे? 5 आहे. आता 5 अंतर असणारे 2 पर्याय आहेत, म्हणजे दिशा ठरवायची आहे. इथून इकडल्या बाजूची दिशा, इकडली उत्तर, इकडली दक्षिण, हे पूर्व पश्चिम, आणि मग हे आपण लक्षात ठेवतो वायव्य. इथून इकडं आहे म्हणजे ही दिशा कोणती आहे? वायव्य. म्हणजे तो वायव्यला 5 किलोमीटर अंतरावर आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपला पुढचा 9वा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 9वा प्रश्न पाहायचा आहे बघा. प्रश्न वाचूया. प्रश्न प्रथम. प्रश्नात जरी दिसायला खूप मोठा दिसत असला तरी वाचून आपण रेखाकृती काढल्यास डोकं शांत ठेवून उत्तर बरोबर येतं. बघा, एका मैदानात पहिलं वाक्य दिलंय, कुमार हा अंकुरच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. कुमारच्या उजवीकडे, समजा कुमार इकडे तोंड करून उभा राहिला असेल तर त्याच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर अंकुर आहे. देव हा अंकुरच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर, देव हा अंकुरच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. निलेश हा अंकुरच्या पश्चिमेकडे 25 मीटर अंतरावर आहे. पिंटू हा देवच्या उत्तरेकडे 90 मीटर अंतरावर आहे. जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे चालत जातो, नंतर अंकुरकडून कुमारकडे जातो, नंतर कुमारकडून देवकडे जातो आणि नंतर देवकडून पिंटूकडे चालत जातो, तर तो एकूण किती अंतर चालतो
आता प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी बघा रेखाकृती काढूया. पहिल्यांदा काय सांगितलंय, कुमार हा अंकुरच्या उजवीकडे आहे. किती अंतरावर आहे? 40 मीटर अंतर आहे. आपण इथं के अक्षर ठेवू आणि कुमार लिहू. कुमार हा अंकुरच्या उजवीकडे, उजवीकडे म्हणल्यानंतर अंकुर इथं जर धरला आपण तर त्याच्या उजवीकडे हा 40 मीटर अंतरावर आहे. पुढे काय दिले बघा, याला अंकुर नाव देऊया. देव हा कुमारच्या दक्षिणेकडे 60 मीटर आहे. इथं कुमार आहे त्याच्यापासून 60 मीटर अंतरावर इकडे देव, म्हणजे ते आपण डी नावाने लिहून घेऊया. डी हे 60 मीटर अंतर आहे. पुढे बघा काय म्हणते, निलेश हा अंकुरच्या पश्चिमेकडे, अंकुर इथं आहे, अंकुरच्या पश्चिमेकडे इकडं हा कोण आहे? इथं निलेश आहे, त्याला आपण एन नाव घेऊ आणि तो आहे 25 मीटर अंतरावर. पुढे काय म्हणते बघा, पिंटू हा देवच्या उत्तरेकडे, इथं देव आहे, देवच्या उत्तरेकडे पिंटू 90 मीटर अंतरावर आहे. आता हे आकृती झाल्यानंतर आपल्याला काय सांगितले बघा, एक मुलगा निलेश कडून, निलेश कुठं इथं आहे, निलेश कडून अंकुरकडे गेला, किती किती चालला? 25 होतं. पुढे तो अंकुरकडून कुमारकडे चालला, के हित आहे, म्हणजे पुढे कुमारकडे चालला म्हणजे 40 किलोमीटर चालला किंवा 40 मीटर चालला, मीटर आहे इथं. त्याच्यानंतर तो कुमारकडून देवकडे, कुमारकडून देवकडे म्हणजे इकडे आला, अधिक 60 किलोमीटर चालला. आणि पुढे काय म्हणते बघा, देवकडून पिंटेकडे, इथून पुन्हा पिंटूकडे चालत गेला, हे अंतर 90 मीटर आहे. एवढं अंतर तो चाललाय. 60 आणि 40 100, 100 आणि 90 190, 190 अधिक 25 किती झाले? करा बेरीज. 215 मीटर. मग 215 मीटर पर्याय आहे आपल्याकडे, पर्याय क्रमांक 1. बघा उदाहरण दिसताना खूप मोठं दिसत होतं, परंतु रेखाकृती जर व्यवस्थित काढली तर आपल्याला उत्तर व्यवस्थित येत. आता आजच्या प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, दिसताना सुद्धा तो प्रश्न मोठा होता, 10वा प्रश्न आपण पाहणार आहोत. आजचा आपला हा 10वा प्रश्न मोठा आहे. पंकज पूर्वेकडे 7 किलोमीटर चालत जाऊन मित्राच्या घरी पोहोचला. तेथून आपल्या उजव्या बाजूने 90 डिग्री कोणामध्ये वळून 4 किलोमीटर जाऊन दोघे हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल हे बस स्टँड व सिनेमागृह यांच्या मधोमध असून ते पूर्व पश्चिम स्वरूपाचे आहे. म्हणजे हॉटेल, सिनेमागृह आणि बस स्टँड पूर्व पश्चिम असे एका सरळ रेषेत आहेत. मग हॉटेलमध्ये आहे, बस स्टँड आणि थिएटरची जागा आपल्याला निश्चित करायची आहे. त्यासाठी पुढे काहीतरी दिलं असेल माहिती, बघूया. बस स्टँडच्या दक्षिणेला 1 किलोमीटर अंतरावर महाविद्यालय आहे. बस स्टँड पासून दक्षिणेला 1 किलोमीटर अंतरावर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या पश्चिम बाजूला 16 किलोमीटर अंतरावर एक शिवमंदिर आहे. सिनेमागृह हे हॉटेल पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे हॉटेल पासून सिनेमागृह 3 आहे, तसंच बस स्टँड सुद्धा 3 असणार आहे. पण ते मित्राच्या घराच्या नैऋत्य बाजूला नाही. सिनेमागृह नैऋत्य बाजूला नाही, म्हणजे नैऋत्य बाजूला काय असणार आहे? बस स्टँड असणार आहे. या परिस्थितीतून पुढे काही विधान दिले आहेत, त्यापैकी आपण कोणत्या विधानाशी सहमत आहात ते सांगा. आता आपण रेषाकृती काढूया आणि उदाहरण सोडवायचा प्रयत्न करूया. पंकज पूर्वेकडे 7 किलोमीटर गेला, इथून गेला असं गृहीत धरू. पंकज इथपर्यंत गेलाय, 7 किलोमीटर अंतर आहे. पंकज इथून गेला, इथं मित्राचं घर आहे. आपण ते एच अक्षराने लिहू किंवा घ लिहून नुसतं. इथं मित्राचं घर आहे. तिथून 90 डिग्री, इथून 90 डिग्री डाव्या हाताला, इकडे जात असताना डावा हात इकडे असतो, ते 90 डिग्री मध्ये वळलेत आणि किती मीटर आलेत? 4 किलोमीटर आलेत. हे अंतर 4 किलोमीटर आहे. इकडं हे अंतर टोटल 7 किलोमीटर आहे. पुढे बघा काय म्हणते, इथं ते आले, तिथं हॉटेल आहे. काय आहे? हॉटेल आहे. आणि या हॉटेलच्या पूर्व पश्चिम रेषेमध्ये आपल्याला थिएटर, ही रेषा थोडीशी दुरुस्त करतो मी. या हॉटेलच्या पूर्व पश्चिम मध्ये थिएटर आणि बस स्टँड आहे. इथं दिलंय बघा
सिनेमागृह म्हणजे थिएटर नैऋत्य नाही, इथून ही नैऋत्य बाजू आहे, नैऋत्यला सिनेमागृह नाही, इकडे सिनेमागृह आहे म्हणून याला थिएटर म्हणलं. याला आपण बस स्टँड म्हणूया. हे अंतर आपल्याला दिलं त्याने 3 किलोमीटर, हे अंतर 3 किलोमीटर असणार आहे. पुढे आपण हे थोडंसं जोडून घेऊया. हे 3 आहे, हे पण 3 असणार आहे. इथून इकडे हे 4 आहे, इथून इकडे हे 4 आहे, लक्षात ठेवायचं. आता पुढे बघा काय म्हणते, हॉटेलच्या बस स्टँडच्या दक्षिणेला, इथून दक्षिणेला 1 किलोमीटर कॉलेज आहे, इथं कॉलेज आहे. आणि या कॉलेजच्या, आता इथं बघा हे 4 आहे टोटल आणि हे 1 आहे, म्हणजे हे टोटल इथून इथपर्यंत 5 झालं. आणि या कॉलेजच्या 16 किलोमीटर पश्चिमेला शिवमंदिर आहे. हा आपला निघालेला पॉइंट आहे. हे अंतर हे 3 आहे, हे 3 आहे, पण हे टोटल 4 होतं, म्हणजे हे 4 आहे, हे 4 आहे. या पॉइंट पासून हे इकडं 12 किलोमीटर आहे आणि हे सगळं 5 किलोमीटर होते. आता हे पॉइंट जर जोडले तर आपल्याला आता निश्चितपणे सगळी माहिती मिळाली. मित्राचे घर महाविद्यालयापासून 5 किलोमीटर अंतर. महाविद्यालय कुठं आहे आपलं, तर आपण इथं महाविद्यालय, आणि महाविद्यालयापासून मित्राचं घर सरळ रेषेत नाही, कर्णात आहे. पण कर्णात हीच बाजू 5 आहे आणि ही बाजू 3 आहे, त्याच्यामुळे कर्ण मोठा असणार आहे. हे विधान चुकीचं आहे. त्याच पद्धतीनं बस स्टँड हे मित्राच्या घरापासून 5 किलोमीटर अंतर आहे. बस स्टँड इथं आहे, मित्राचं घर इथं आहे. हे आपण नाही म्हणतं इथं. हे जर बघितलं काटकोनात तर हे कर्ण आहे. हे 4चा वर्ग आणि हे 3चा वर्ग. इथं 3 आहे, हे 4 आहे. 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 19, 3चा वर्ग 9, 16 आणि 9 25 आणि कर्ण 5 झाला. मग परंतु इथं नाही म्हणते, म्हणजे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. हे आहे पण हे नाही म्हणल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता पुढे काय म्हणते बघा, सुरुवातीच्या ठिकाणापासून, सुरुवातीचे ठिकाण हे आहे, आपण हे जोडलंय. हे पूर्ण 5 आहे आपल्याला माहित आहे, हे 12 आहे आपल्याला माहित आहे. कशामुळे 12 आहे, या 7 मधलं हे इकडे 3 गेलं होतं, हे 4 राहिलं होतं, हे 4ला हे समांतर आहे. इथून इकडं हे 4 आहे, हे टोटल 16 होतं. 16तनं हे 4 गेल्यानंतर इथून इकडं मात्र 12 राहिलं. याच्यापासून हे अंतर किती किलोमीटरवर येते बघायचं. तर त्यासाठी आपल्याला ह्यांचा वर्ग करावा लागेल. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, या दोन्हीची बेरीज केली 169 आली. आणि 169 हा 13चा वर्ग आहे. म्हणजे इथून सुरुवातीच्या ठिकाणापासून हे शिवमंदिर 13 किलोमीटर अंतरावर आहे. हे विधान बरोबर आहे. सुरुवातीच्या ठिकाणापासून बस स्टँड 4 किलोमीटर आहे. सुरुवातीचे ठिकाण हित आहे आणि बस स्टँड हे अंतर जोडलं तर ते सुद्धा 5 होते, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर, बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे.